या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। राजकीय दबावातून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तब्बल 11 वर्षांनंतर माजी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मुजावर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। प्रकरण चौकशीला लागल्यानंतर अवघ्या 4 तारखात झालेल्या सुनावणीनंतर सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती केंद्रे यांनी सबळ पुरावे नसल्याने मुजावर यांच्या बाजूने निर्णय दिला। 15 मार्च 2014 रोजी सिद्धेश्वर पेठेतील बांधकाम पाडकाम कोणाच्या आदेशावर झाले या वादातून सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग कार्यालयात आरोपींनी शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा आरोप अभियंता कर्मचाऱ्यांनी केला होता। त्यावरून सदर बसार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 353, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी अटक होऊ शकते या भीतीने मेहबूब मुजावर यांनी अग्रिम जामीन घेतला होता। तपासानंतर त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल होऊन खटला सेशन कोर्टात वर्ग करण्यात आला। सरकार पक्षाने खटल्यात 5 साक्षीदार तपासले, मात्र कोणत्याही साक्षीदारांनी आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे ठोसपणे सांगितले नाही। तसेच कोर्टात दाखल केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील आरोपीकडून कोणताही गुन्हा झाल्याचे दिसून आले नाही। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी.एन. भडंगे आणि ॲडव्होकेट ए.एन. भडंगे यांनी खटल्यात ठोस बचाव केला। फिर्यादी स्वतः तयार नव्हता, तरीही राजकीय दबावाखाली तक्रार नोंदवण्यात आली। आरोपींनी कोणत्याही गैरवर्तनाची घटना केलेली नसतानाही त्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटी फिर्याद तयार करण्यात आली। फुटेजमध्ये गुन्हा सिद्ध होत नाही असे मुद्दे अधोरेखित केले। न्यायालयाने हा बचाव ग्राह्य धरला आणि सबळ पुरावे नसल्याने मेहबूब मुजावर यांची 29 नोव्हेंबर 2025 रोजी निर्दोष मुक्तता घोषित केली। या निर्णयामुळे राजकीय हेतुपोटी दाखल केलेल्या प्रकरणांबाबत पुन्हा एकदा न्यायालयाने स्पष्ट संदेश दिल्याची प्रतिक्रिया कायदेविषयक वर्तुळात उमटत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।